नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपल्या भागामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून रिमझिम किंवा भरपूर पाऊस सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे टोमॅटो सारख्या पिकामध्ये जीवाणूजन्य काळे टिपके या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि हा जो काय प्रादुर्भाव आहे हा जंतुमानस या जीवाणूमुळे होत असतो। याचे ज्यावेळेस पाऊस पडतो सलग 3 ते 4 तास पानावरती पाणी साठून राहते त्यावेळेस या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो। त्याचबरोबर याच्या प्रादुर्भावाचे लक्षणे सर्वसाधारणपणे ज्यावेळेस पाऊस उघडून 4-5 दिवस होतात त्यानंतर दिसायला सुरुवात होते। लक्षणामध्ये जर विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा पिनवल सारखे बारीक पानावरती पिवळ्या रंगाचे स्पॉट तयार होतात, कालांतराने ते स्पॉट काळ्या रंगाचे होत असतात। हा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये होऊ नये किंवा आला असेल तर उपचारात्मक नियंत्रण कोणते घ्यायचे आहे त्यामध्ये आपण 2-3 फवारण्या बघणार आहोत। त्यामध्ये आपण पहिली फवारणी ही 1 ते 30 दिवसाच्या अंतरात पहिला स्टेजमध्ये प्लॉट असेल त्या शेतकऱ्यांनी ब्लू कॉपर 2 ग्रॅम प्रति लिटर, स्टेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम प्रति 15 लिटर अशी दाट स्वरूपाची फवारणी घ्यायची आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन असा आहे ट्युप्रोफिक्स 2 ग्रॅम प्रति लिटर आणि स्टेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम प्रति 15 लिटर पैकी कोणतीही आपण फवारणी घेऊ शकतो। आणि ज्यांचा प्लॉट हा फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये आहे 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान आहे अशा शेतकऱ्यांनी रोको 1.5 ग्रॅम प्रति लिटर, कासोबी 2 ml प्रति लिटर किंवा मेलोडी डिओ 2 ग्रॅम प्रति लिटर, व्हॅलिडामायसिन 2 ml प्रति लिटर किंवा इझुकी 1 ml प्रति लिटर, M45 2 ग्रॅम प्रति लिटर असा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे। आणि ज्यांचा प्लॉट हा हार्वेस्टिंगला चालू आहे अशा शेतकऱ्यांनी कोसाइड 2000 2 ग्रॅम प्रति लिटर आणि त्याच्यामध्ये करजेट 2 ग्रॅम प्रति लिटर असा तो स्प्रे घ्यायचा आहे। त्याच्याबरोबर तुम्हाला आपल्या दुकानामध्ये कोनिका पण उपलब्ध आहे, कोनिका ही त्यामध्ये वापरू शकता।